जय श्रीराम भावांनो, लवकर लवकर उठून आपण लवकर लवकर काम म्हटलं आपल्याला 8 वाजता काम होतं कारखान्यावर. मग काय आपण कारखान्यावर जायला रस्ता लागलो. मग काय सकाळी सकाळी मोकार पाऊस पडला होता वाटतं. पूर्ण पाणी पाणी झालं रस्त्याला. मग तेवढ्याच पोरं आलं घ्यायला, कारखान्यावर गेलो. कारखान्यावर जाऊन लवकर लवकर गाडी लावली तेव्हाच. आणि मधला सीन बघून तर मला असं वाटत होतं भाई की असा लोकांचं जेवणच आहे. मग काय आम्हाला तेवढंच कळालं चाय आणि नाश्ता आहे म्हणून. मग काय आम्ही बसलो, दूध मतलब चहा करायचं दूध उकळायला ठेवलो. आणि मग काय मग काय तेवढंच भाऊ माझ्यासमोर कॅमेऱ्याचं ॲक्शन करायला लागलं. मग बाहेर जाऊन बघितलं, बाहेर जाऊन पब्लिक मोकार होती. मग काय आपले चहाचे नाश्ता स्टॉल सुरू झाले. तेवढंच मग काय चहा तेवढंच आम्ही दुसरा पातल्या खाली गेले चहाचे. पूर्ण चहाच्या पातल्या 3 होते. पण थोडं चहा खतम बी झाला. मग काय आम्ही निघालो घरी जायला. मग तेवढंच आम्हाला 4 पोरांना एक काम लागलं. मतलब की गाडी खाली करायची होती पागोबा भांडारवाल्याची इथं भांड्याची. मग तेवढंच आम्ही गाडीत बसलो. मग काय गाडी जात होतो तेवढंच काय मुलं तेवढं 2 कार्टी गाडीचे मागून येत होते गाडीवर बसून. मग काय आमचे व्हिडिओ काढत होतो भाऊ एक तो. मग काय मी गौतमला सोडून आलो. मग अजून डबल भांडे गिंडे खाली केले. तेवढंच भाऊ नाचायला लागलं, चला म्हणे आता घरी, लई टाईम झाला म्हणून. मग काय आम्ही निघलो. काय मला तेवढं लक्षात आलं विशाल दादाचा बड्डे म्हणून. मग काय मग काय तेवढ्या सण नाचत होतो मग. कारण मी व्हिडिओ शूटिंग करत होतो, सगळ्यांची फोटो वाढले.